नमस्कार मित्रांनो, मी शिवम तावडे आपल्या कोकण परिवार MH07 चॅनलवर आपलं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आम्ही चाललोय गावी. मस्त आज सकाळी पाऊस वगैरे पडलेला आहे. भांडूपमध्ये मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. 6:30चा दिव्यावरून टायमिंग आहे दिवा ट्रेनचा. सो आता 5:15 होऊन गेलेले आहेत. सो फायनली आपण निघलेलो आहोत भांडूपमधून. पाऊस पडल्यामुळे सगळीकडे थंडगार वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आपण छोट्याशा राईडची मजा घेत आपण नाऊ स्टेशनला जात आहोत. हे आपलं नाऊ स्टेशन आहे. आपण नाऊ स्टेशनवर आता दिवाळीला लोकलने जाणार आहोत. आपली लोकल थोडी लेट आहे. आता येणारी लोकल ठाण्यापर्यंतच आहे. आपल्याला डोंबिवली, कल्याण वगैरे पकडावी लागेल. आपल्याला थोडं लेट झालेलं आहे. पण लोकल येईपर्यंत आपण थोडं बसून घेऊ इथं. दिवा स्टेशनला आपण पोचलो आहोत. आता आपल्याला खूप लेट झालंय. 6:30ला आता फक्त 5 मिनिटं राहिले. तर आपण पटापट जाऊन आपण आपला डब्बा शोधून सीट कन्फर्म करून बसून. चला आता आपण ट्रेनमध्ये बसायला निघतो. चला बाय. आता आपण पोचलो आहोत पनवेलला आणि नाश्त्याचा पण टाईम झालेला आहे. भूक लागलेली आहे पोटात. तर फेरीवाले फिरतच आहेत. तर आपण त्यांच्याकडून आता गरमागरम वडापाव घेऊ आणि पोटाची भूक भागून घेऊ पहिले तर. वाव. तर आपल्याला भरपूर पाहायला मिळतात आणि त्या काकीने पण भाजी वगैरे घेऊन आल्यात विकण्यासाठी. त्यांनी वांगी, टोमॅटो, कारले, मिरच्या वगैरे आणल्यात. मित्रांनो, मेन म्हणजे ह्या भाज्या फ्रेश आहेत आणि स्वस्त देखील आहेत. ह्या काकीने पण त्यांच्याकडून भाजी घेतलेली आहे. मस्त फ्रेश भाजी आहे. तेवढ्यात माझं लक्ष जातोय बाहेर मला म्हशी वगैरे दिसत आहेत आणि खरंच गावी आल्यासारखं वाटतंय आता. त्या म्हशी देखील काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात ओरडून. मला त्याच्यात काहीच कळलं नाही. तर आपण पुढे निघू. बसून आलेला आहे कंटाळा, तर मी सुकी फेरी घेतलेली आहे आणि ती संपवत
तर ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेत चाललेलो आहे. तर वाजलेत 11 आणि गरमी हळूहळू चालू झालेली आहे. सो तर जूनचा महिना चालू आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस वगैरे लागतो. तर आपण पण बघू आता आपल्या पावसाचा आनंद घेता येतोय की नाही ते. मस्त आपली झोप पूर्ण झालेली आहे. आता मस्त फ्रेश होऊन घेऊ पहिले. मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे. आता थोडं आता पावसाने काळ वगैरे केलेला आहे. तर बाहेर बघू वातावरण कसं आहे ते. थोडं पाऊस पडतोय. सगळीकडे थंडगार वातावरण निर्माण झालं. हवेत देखील पूर्ण गारवा पसरला. आता आपण पोचलोय चिपळूणमध्ये. बराच वेळ झाला आपली ट्रेन थांबलेली आहे. जवळजवळ अर्धा तास जात आला. आपली ट्रेन अजून इथेच थांबलेली आहे. बसून आलाय कंटाळा. मी थोडं बाहेर फिरतोय.
चक्राची कामना करते. Wow! तर आता आपण पोचलोय कणकवलीला. शेवटी आपला 10-11 तासांचा प्रवास संपलेला आहे. आता आपण जाणार आहे घरी. मित्रांनो छान खुश आहे. शेवटी दिवा ट्रेननं बाय बाय केली. आणि आता वाजले 5 आणि मला 7ची लास्ट बस आहे घरी जाण्यासाठी. तर आपण इथून रिक्षा पकडू आणि कणकवली डेपोला जाऊ. चला तर मित्रांनो आजचा व्लॉग इथं संपतोय. आणि आपल्याला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. बाय बाय.